नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज पाहणार आहोत। हे प्रश्न एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकतात। या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर पाहणार नाही, तर त्या उत्तरामागचे कारण आणि महत्त्वाची माहिती देखील समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःचा स्कोअर तपासा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोलातील पहिल्या महत्त्वाच्या प्रश्नापासून। प्रश्न क्रमांक पहिला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जोडीचा पर्याय कोणता? काय विचारलेला आहे? सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जोडीचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1 बघा, मुंबई उपनगर अहमदनगर, अहमदनगरचे आता सध्याचं नाव काय? अहिल्यानगर। तर मुंबई अहमदनगर, मुंबई पुणे, मुंबई उपनगर, नाशिक। तर याच्यामध्ये योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 मुंबई अहमदनगर। तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे। त्याचे क्षेत्रफळ सुमारे 157 चौरस किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर हा मोठ्या जिल्ह्यापैकी एक असून तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा लक्षात ठेवण्यासाठी मुंबई शहर आणि मोठ्या क्षेत्रफळासाठी अहिल्यानगर म्हणजे जुन्या ह्या क्वेश्चन पेपरमध्ये अहमदनगर हे नाव दिलेलं आहे। तर काय आहे? अहमदनगर आणि मुंबई हे काय? सर्वात लहान मुंबई आणि सर्वात मोठा अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर। प्रश्न क्रमांक 2, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? 15, 14, 12, 13। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 15। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत। चंद्रपूर हा विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा आहे। तो खनिज संपत्ती, कोळसा आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 3, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा रेषा डॅश डॅश ही नदी ठरवते। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय बघा कुठले? पैनगंगा, वैनगंगा, वर्धा आणि इरी। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 वैनगंगा। तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा वैनगंगा ही नदी ठरवते। प्रश्न क्रमांक 4, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन हा नवीन जिल्हा निर्माण झाला। पर्याय बघा कुठले? गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 गोंदिया। तर महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय किंवा महसूल विभाग आहेत। किती आहेत महसूल विभाग? तर 4, 5, 6, 7। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 6। तर महाराष्ट्रात 6 महसूल विभाग आहेत। तर ते कुठले कुठले आहेत बघा? पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद म्हणजे आताचे सध्याचे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर असे 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला? पर्याय कुठले आहेत? प्रवरानगर, वारणानगर। पर्याय क्रमांक 3 कुठला आहे बघू आपण? सांगली, कोल्हापूर। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 प्रवरानगर। तर महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाच्या इतिहासात सहकारी साखर कारखाना प्रवरानगर याला विशेष महत्त्व आहे। महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या विकासात या साखर कारखान्याचा मोठा वाटा आहे। प्रश्न क्रमांक 7, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या डॅश डॅश या जिल्ह्यात आहे। तर पर्याय बघा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर। तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे। येथे वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, सांबर इत्यादी वन्यजीव आढळतात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबाचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 8, चंद्रपूर जिल्ह्यात महसूल प्रशासनाचे प्रमुख डॅश डॅश हे असतात। तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि उपजिल्हाधिकारी। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी। तर जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी असतो म्हणजे कलेक्टर। जिल्हाधिकारी महसूल, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी महत्त्वाच्या कामांचे नियंत्रण करतात। प्रश्न क्रमांक 9, मावची व धनका या शब्दांचा खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या बाबींशी संबंध आहे? तर कुठल्या 2 शब्दाचा दिले? मावची आणि धनका या शब्दांचा खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या बाबीशी संबंध आहे? पर्याय बघा आदिवासी जमात, डोंगर, लघु पाटबंधारे प्रकल्प, बुडीत क्षेत्र। तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 आदिवासी जमात। तर मावची आणि धनका या नंदुरबार परिसरातील आदिवासी जमाती आहेत। नंदुरबार हा महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्याचा मोठ्या प्रमाणात असलेला काय जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10, नंदुरबार जिल्ह्यात यापैकी डॅश डॅश नदी सर्वात जास्त उत्तर दिशेला वाहत आहे। तर पर्याय बघा कुठले आहेत? उदाई, वाकी, रंगावली आणि नेसू। तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 उदाई। तर नंदुरबार जिल्ह्यातील उदाई नदी सर्वात जास्त उत्तर दिशेला आहे। प्रश्न क्रमांक 11, नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश डॅश टक्के आहे। तर किती टक्के आहे? पर्याय बघा 1.636, 2.636, त्याच्यानंतर 3.636 आणि 4.636। तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 1.636। तर नंदुरबारचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेने कमी आहे म्हणून किती आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश गावाजवळ गरम पाण्याचे झरे आहेत। तर पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? दरा, मांडवी, डाम आणि कंकाळा। तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 दरा। तर नंदुरबार जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झऱ्यासाठी दरा हे काय प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 13, उदयी नदीचा उगम डॅश डॅश ठिकाणी आहे। पर्याय बघा कुठले दिले? रोषमाळ, वालंबा, जमाना, काठी।
तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 वालंबा हे योग्य उत्तर आहे. तर उदय नदीचा उगम कुठे आहे? वालंबा येथे आहे. प्रश्न क्रमांक 14, तापी ही डॅश डॅश ही तापीची उत्तरेकडील सर्वात मोठी उपनदी आहे. पर्याय बघा कुठली आहेत? गोमाई, अमरावती, शिवन, नेसू. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 गोमाई. तर गोमाई नदी तापीची महत्वाची उपनदी आहे. नंदुरबार परिसरात तापी आणि गोमाई नदी प्रणालीचे विशेष महत्व आहे. तर तापीला काय होतात? अनेक उपनद्या मिळतात. प्रश्न क्रमांक 15, नंदुरबार जिल्ह्यातील खालील तालुक्यांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार काय विचारायचं? त्यांच्या क्षेत्रफळानुसार चढत्या क्रमाने लावा. पर्याय बघा अकराणी अगोदर दिलेला आहे, नंतर तळोदा, नंतर अक्कलकुवा, नंतर शहादा. इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये अकराणी अगोदर, नंतर तळोदा, नंतर शहादा आणि मग अक्कलकुवा. पर्याय क्रमांक 3 मध्ये तळोदा अगोदर दिलेला आहे, नंतर अकराणी, अक्कलकुवा, नंतर शहादा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये तळोदा, अकराणी, शहादा आणि अक्कलकुवा. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3. चढत्या क्रमाने लावल्यानंतर आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगोदर काय येते? तळोदा, त्याच्यानंतर अकराणी, त्याच्यानंतर अक्कलकुवा, त्याच्यानंतर शहादा. तर चढता क्रम म्हणजे काय? लहान क्षेत्रफळापासून मोठ्या क्षेत्रफळाकडे जाणारा क्रम. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, चिमा साहेबी, अनाबीशाही, तासगाव, त्याच्यानंतर चमन, सोमका या कशाच्या जाती आहेत? तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? बघा पर्याय बघा गहू, ऊस, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 कुठला आहे? कापूस, द्राक्षे. तर याचं योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 द्राक्षे. चिमा साहेबी, अनाबीशाही आणि तासगाव चमन हे काय आहे? द्राक्षांच्या जाती आहेत आणि महाराष्ट्रात द्राक्षे हे महत्वाचे पीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना नाही? काय सांगितलं? कारखाना नाही असं शहर सांगायचं आपल्याला. तर पर्याय बघा कुठले? खडकी जिल्हा पुणे, त्याच्यानंतर जवाहरनगर जिल्हा भंडारा, वाडी अंबाझरी जिल्हा नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 पनवेल जिल्हा रायगड. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पनवेल जिल्हा रायगड येथे संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना नाही. तर खडकी, जवाहरनगर आणि वाडी अंबाझरी हे संरक्षण उत्पादनाशी संबंधित ठिकाणे आहेत आणि पनवेल काय आहे? हे योग्य पर्याय नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर पर्याय बघा कुठले आहेत? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, लातूर, विजापूर, सांगली. तर माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर या जिल्ह्याच्या प्रदेशाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, आळेफाट्यावरून कल्याणला जाताना कोणता घाट लागतो? पर्याय बघा कुठले? तांबेनी, आंबोली, खंडाळा, माळशेज. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 माळशेज. तर आळेफाटा ते कल्याण मार्गावर माळशेज घाट लागतो. माळशेज घाट हा सह्याद्री पर्वतरांगामधील प्रसिद्ध घाट आहे. प्रश्न क्रमांक 20, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? पर्याय बघा कुठले आहेत? काशी, रामटेक, उज्जैन आणि मदुराई. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 रामटेक. तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक म्हणजे नागपूर जिल्ह्यात आहे. संस्कृत भाषा व साहित्याच्या अध्ययनासाठी हे महत्वाचे विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 21, वर्धा व वैनगंगा नद्या यांच्या एकत्रित प्रवाहाला कसे संबोधले जाते? पर्याय बघा कुठले दिलेत? कन्नान, पेंच. पर्याय क्रमांक 3 काय दिलेला आहे? प्राणहिता आणि गोदावरी. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 प्राणहिता. तर वर्धा आणि वैनगंगा नद्या एकत्र आल्यावर प्राणहिता नदी तयार होते आणि पुढे प्राणहिता नदी कुठं मिळते? गोदावरी नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 22, नागपूर जिल्ह्यातील हा पट्टा मँगनीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. तर नागपूर जिल्ह्यातील कुठला पट्टा मँगनीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय बघा कुठल्या दिलेले आहेत? हिंगणा ते कामठी, दुसरा पर्याय उमरेड ते भिवापूर, तिसरा पर्याय हिंगणा ते मौदा आणि चौथा पर्याय रामटेक ते सावनेर. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक ते सावनेर हा पट्टा मँगनीजच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23, माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? कुठली जमात विचारले? माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर पर्याय बघा नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यात ही जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 24, तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय बघा कुठले आहेत? मोजरी, माहूरझरी, शेगाव आणि रामटेक. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 मोजरी. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी येथे आहे. मोजरी हे अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे आध्यात्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्यास मिळालेला आहे? तर याचं पर्याय बघा कुठले आहेत? चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं समुद्रकिनारे, किल्ले, त्याच्यानंतर मालवण, तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ला ही त्याची प्रमुख पर्यटन वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 26, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? कशाचं मगर प्रजनन केंद्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आहे? तर पर्याय बघा नागझिरा, नवेगाव, ताडोबा आणि पेंच. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 ताडोबा. प्रश्न क्रमांक 27, कृष्णा व वेण्णा नद्या यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? कुठल्या नद्या विचारल्यात? कृष्णा आणि वेण्णा नद्या. तर पर्याय बघा सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 सातारा. तर कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात होतो. कृष्णा नदीचा उगम कुठं झालेला आहे? महाबळेश्वर या परिसरात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते? तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? गडचिरोली, भंडारा,
पर्याय क्रमांक 2 भंडारा चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 भंडारा गोंदिया, पर्याय क्रमांक 4 गडचिरोली गोंदिया. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कुठले आहेत? गडचिरोली आणि गोंदिया. तर गडचिरोलीच्या पूर्वेला छत्तीसगडची सीमा आहे, तर गोंदियाच्या पूर्व सीमा छत्तीसगडशी जोडलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर कुठले धरण विचारले आहे? तोतलाडोह धरण. तर पर्याय बघा वैनगंगा, पेंच, कन्हान, नाग. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 पेंच. तर तोतलाडोह धरण पेंच नदीवर बांधण्यात आले आहे. हे नागपूर परिसरातील महत्त्वाचे जलसंपदा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 30 हरित क्रांती मुख्यत्वे कोणत्या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली? तर पर्याय बघा कुठले? गहू व ज्वारी, तांदूळ व गहू, गहू व कापूस आणि तांदूळ व ज्वारी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर भारतामध्ये हरित क्रांतीचा सर्वाधिक परिणाम गहू आणि तांदूळ या पिकांच्या उत्पादनावर झाला. उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांचा वापर, सिंचन, रासायनिक खते आणि आधुनिक क्षेत्रीय तंत्रामुळे उत्पादन वाढते. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पर्याय बघा कुठले दिले? ठाणे, पुणे, नाशिक, मुंबई शहर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 ठाणे. तर ठाणे जिल्हा अत्यंत शहरीकृत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर इत्यादी महानगरपालिका या प्रदेशाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 32 समर्थ रामदास स्वामींची समाधी कोणत्या गडावर आहे? पर्याय बघा प्रतापगड, पांडवगड, मकरंदगड आणि पर्याय क्रमांक 4 कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 आहे सज्जनगड. आणि याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 सज्जनगड. तर समर्थ रामदास स्वामींची समाधी सज्जनगड सातारा येथे आहे. हा गड त्यांच्या जीवनाशी आणि कार्याशी अत्यंत जवळून संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कुठले ठिकाण ओळखले जाते? पर्याय क्रमांक बघा हातकणंगले, त्याच्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजी आणि गारगोटी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 इचलकरंजी. तर इचलकरंजी हे वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणातील कापड उद्योगामुळे इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय बघा भीमा, भोगावती, नीरा, मान. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 भीमा. तर उजनी धरण भीमा नदीवर बांधले आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असून सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी त्याचे महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय बघा हिंगोली, बीड, पुणे, औरंगाबाद. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 पुणे. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 36 रंधा धबधबा कोठे आहे? कुठला धबधबा विचारला आहे? रंधा. तर पर्याय क्रमांक बघा भंडारदरा धरण, मुळा प्रकल्प, गंगापूर धरण, ताळंबा प्रकल्प. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 भंडारदरा धरण. रंगा धबधबा अहमदनगर म्हणजे आता सध्याचा कुठला जिल्हा? अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात आहे. हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? काय विचारलेला आहे? कुंभमेळा. पर्याय बघा कुठले? भीमाशंकर पुणे, घृणेश्वर औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर नाशिक, परळी वैजनाथ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर नाशिक. तर महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे भरतो. गोदावरी नदीशी या धार्मिक स्थळाचा विशेष संबंध आहे. प्रश्न क्रमांक 38 मराठवाड्यात किती जिल्हे आहेत? पर्याय काय दिले बघा 7, 8, 9, 6. तर किती जिल्हे आहेत मराठवाड्यात? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. 8 जिल्हे आहेत. तर कुठले कुठले आहेत? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली असे 8 जिल्हे मराठवाड्यात आहेत. प्रश्न क्रमांक 39 बीड शहराचे जुने नाव काय आहे? तर बीड शहराचे जुने नाव काय? पर्याय बघा रत्नापूर, मोमीनबाद, चंपावती नगर आणि धाराशिव. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 चंपावती नगर. तर बीड शहराचे प्राचीन नाव चंपावती नगर असल्याचे मानले जाते आणि या नावाचा संबंध कशाशी आहे? चंपावती देवी आणि स्थानिक ऐतिहासिक परंपरेशी जोडला जातो. प्रश्न क्रमांक 40 बीड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर याचं पर्याय बघा मांजरा, सिंदफणा, बिंदुसारा आणि रेणा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 बिंदुसारा. तर बीड शहर बिंदुसारा नदीच्या काठी वसले आहे. बिंदुसारा ही बीड शहराच्या भौगोलिक व नागरी जीवनातील महत्त्वाची नदी आहे. प्रश्न क्रमांक 41 बीड जिल्ह्यात कपिलधारा धबधबा कोठे आहे? तर पर्याय बघा पाटोदा, मांजर सुमंबा, त्याच्यानंतर गेवराई आणि धारोर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? मांजर सुंबा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर. बीड जिल्ह्यात कपिलधारा धबधबा कुठे आहे? तर मांजर सुंबा. प्रश्न क्रमांक 42 मोरासाठी राखीव असलेले अभयारण्य बीड जिल्ह्यात कोठे आहे? तर पर्याय बघा कुठले आहेत? तर पाटोदा, नायगाव, गेवराई आणि आष्टी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 नायगाव. तर नायगाव बीड येथे मोरांसाठी राखीव अभयारण्य आहे आणि याला मयूर अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 43 1852 मध्ये पहिले पोस्टाचे तिकीट कोठे जारी करण्यात आले? कुठल्या साली विचारलेले? 1852 मध्ये पहिले पोस्टाचे तिकीट. तर पर्याय बघा कलकत्ता, मद्रास, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 कराची आणि कानपूर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 कराची. तर भारतामध्ये पहिले पोस्टाचे तिकीट 1852 मध्ये सिंध प्रदेशात तत्कालीन कुठं कराची परिसराचे जे आहे तिथे जारी करण्यात आले.
प्रश्न क्रमांक 44, गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा डॅश डॅश राज्यात आहे. तर कुठल्या राज्यात आहे गेंड्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान? तर पर्याय क्रमांक 1 बघा, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? आसाममध्ये आहे. हे एकशिंगी भारतीय गेंड्यासाठी जग प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 45, जळगाव जिल्ह्यात कोणत्या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते? कुठलं फळ विचारलंय त्यांनी बघा, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, बोर, केळी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 जळगावची केळी प्रसिद्ध आहे. तर जळगाव हा जिल्हा कुठल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? केळी उत्पादनासाठी. त्यामुळे जळगावला अनेकदा भारतातील प्रमुख केळी उत्पादक प्रदेशापैकी एक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 46, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय बघा, गोदावरी, भगीरथी, हुबळी आणि महानदी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 महानदी. तर हिराकूड धरण महानदीवर ओडिशा राज्यात आहे आणि हे भारतातील महत्त्वाच्या बहुउद्देशीय धरणापैकी एक धरण आहे. प्रश्न क्रमांक 47, अन्नधान्याच्या उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक होते? तर कुठल्या अन्नधान्याचे उत्पादन भारतात अधिक होते? गहू, ज्वारी, मका, भात. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48, गव्हाचे पीक डॅश डॅश हवामानात चांगले येते. तर कुठल्या हवामानात चांगले येते गव्हाचे पीक? पर्याय बघा, उष्ण, थंड, दमट, वरील सर्व. तर याच्यामधलं पर्याय कुठलं? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. गहू हे कुठले पीक आहे? रब्बी पीक आहे. याच्या वाढीसाठी पिकाच्या वाढीच्या काळात काय होतं? तुलनेने थंड व कोरडे हवामान उपयुक्त ठरते. काढणीच्या वेळी उष्ण व कोरडे हवामान चांगले असते. पण पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणती खाडी ठाणे जिल्ह्यातील आहे? पर्याय बघा कुठले? तेरेखोल, दाभोळ, दातीवरे, धरमतर. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 दातीवरे. तर दिलेल्या पर्यायामध्ये कुठला पर्याय बरोबर आहे? तर दातीवरे हा काय कुठली खाडी? दातीवरे खाडी ठाणे जिल्ह्यात आढळते. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर कुठला जिल्हा आहे? चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली, कोल्हापूर. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, गडचिरोली. तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्हा आहे. अधिकृत माहितीनुसार आपल्याला काय सांगता येतं की 78% क्षेत्र हे वनक्षेत्र आहे या गडचिरोलीमध्ये. प्रश्न क्रमांक 51, डहाणू येथील ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय बघा काय दिलेत? अणुऊर्जा, औष्णिक ऊर्जा, जलविद्युत आणि पवन ऊर्जा. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, जलविद्युत. तर डहाणू येथील ऊर्जा प्रकल्प जलविद्युत प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 52, मुंबई नाशिक महामार्गावर डॅश डॅश हा घाट आहे. तर मुंबई नाशिक महामार्गावर कुठला घाट आहे? बोरघाट, आंबा घाट, खंडाळा घाट, थळघाट. तर याचे योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 थळघाट. मुंबई नाशिक महामार्गावर थळघाट किंवा कसारा घाट महत्वाचा आहे. मुंबईकडून नाशिककडे जाताना सह्याद्री पार करण्यासाठी हा घाट मार्ग महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही असं विचारलेलं आहे? नाही. तर पर्याय बघा, सूर्या, गोदावरी, तानसा आणि वैतरणा. तर याचे योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 गोदावरी. तर सूर्या, तानसा आणि वैतरणा या नद्या ठाणे पालघर परिसराशी काय संबंधित आहेत आणि गोदावरी नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 54, पुणे जिल्ह्यातील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळणारा तालुका कुठला आहे? बघा, दौंड, शिरूर, मावळ, पुरंदर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 पुरंदर. तर पुणे जिल्ह्यातील कुठला? पुरंदर हा जिल्हा काय तालुका? पुरंदर तालुका उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळणारा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 55, डॅश डॅश या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. तर कुठला पर्याय बघा, भाटगर, नीरा, वीर, भीमा. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 नीरा. नीरा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 56, पुण्याहून सर्वात जवळचे बंदर. पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? रेडी, दिघी, जयगड आणि दाभोळ. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 दिघी. तर पुण्याहून सर्वात जवळचे बंदर कुठलं आहे? दिघी. तर दिघी बंदर रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर आहे. प्रश्न क्रमांक 57, पुणे व सातारा या जिल्ह्याचे भौगोलिक हद्दीचे विभाजन करणारी नदी कुठली? तर कुठले पर्याय दिलेत बघा, भीमा, पवना, वीर, नीरा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4. तर नीरा नदी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेशी संबंधित आहे. नीरा ही भीमा नदीची महत्वाची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 58, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? पर्याय बघा, आळंदी, देहू, पंढरपूर, नेवासे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे, नेवासे. तर संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि ती कुठे लिहिलेली आहे? नेवासे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 59, डॅश डॅश हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. कुठला आहे? लिग्नाइट, पीट, एन्थ्रोसाइट आणि ब्युटुमिनस. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, एन्थ्रोसाइट. एन्थ्रोसाइट हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. तर कोळशाच्या प्रकारामध्ये हा उच्च दर्जाचा कोळसा मानला जातो. त्यामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते आणि तो अधिक उष्णता देतो. म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 60, चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? कुठला प्रकल्प विचारतात? चासकमान प्रकल्प. पर्याय बघा, खेड, बारामती, इंदापूर आणि जुन्नर. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 खेड. तर चासकमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. हा जलसिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 61,
आग काड्या बनवण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने कुठल्या वृक्षापासून मिळते? डॅश डॅश वृक्षापासून. म्हणजे पर्याय आपल्याला इथं भरायचा आहे. कुठलाही साग, बाबूळ, सिल्वर फर आणि खैर. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर आग काढण्यासाठी हलके, सरळ आणि सहज जळणारे लाकूड आवश्यक असते. आणि दिलेल्या पर्यायामध्ये कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. सिल्वर फर हे प्रामुख्याने वापरले जाते. प्रश्न क्रमांक 62. अमरावती जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते? तर पर्याय कुठले दिले आहेत? वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, तापी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 वर्धा. तर वर्धा नदी अमरावती जिल्ह्याच्या पूर्वेकडील भौगोलिक सीमेशी संबंधित आहे. वर्धा वैनगंगा नदी प्रणाली विदर्भाच्या भौगोलिक रचनेत महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 63. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थळ आहे? काय विचारलेलं आहे? अमरावती जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात कुठल्या कोणाचे जन्मस्थळ विचारले? संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ विचारलेले आहे. पर्याय बघा, अमरावती, भातकुली, दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी. तर पर्याय क्रमांक 4 हे तिचे योग्य उत्तर आहे. अंजनगाव सुरजी. संत गाडगे महाराजांचे जन्मस्थळ शेंडगाव असून ते अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी परिसराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 64. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? कुठला महामार्ग विचारला आहे? 16 नंबर, नॅशनल हायवे 16 नंबर. तर कोणत्या शहरांना जोडतो? तर बघा, मुंबई, चेन्नई, सोलापूर, चित्रदुर्ग, निजामाबाद, जगदाळपूर आणि नांदेड, पांढुर्णा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 निजामाबाद, जगदाळपूर. हा प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे, त्यामुळं हे उत्तर आहे निजामाबाद, जगदाळपूर. प्रश्न क्रमांक 65. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर पर्याय बघा, 16 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1982, 19 ऑगस्ट 1982 आणि 26 जानेवारी 1982. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये? तर पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर हे काय सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 67. तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पर्याय बघा 9, 10, 11, 12. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 12. तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत आणि गडचिरोली हा क्षेत्रफळाने मोठा आणि वनक्षेत्राने समृद्ध जिल्हा आहे. शेवटचा प्रश्न बघतोय आपण. प्रश्न क्रमांक 68. गडचिरोली जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न नीट वाचा तुम्ही परीक्षेच्या वेळेस, परीक्षेला गेल्यानंतर, कारण नाही आहे ह्याच्यावरती कन्फ्युजन होता आणि आपला पर्याय चुकतो. तर गडचिरोली जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? पर्याय बघा कुठले दिले? दुर्ग, रांजणगाव, करीमनगर आणि आदिलाबाद. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे दुर्ग. गडचिरोलीच्या सीमेला छत्तीसगडमधील रांजणगाव, कांकेर, नारायणपूर, बिजापूर इत्यादी जिल्हे लागून आहेत. तर दक्षिणेकडे तेलंगणा राज्याची सीमा आहे आणि दुर्ग हा दिलेल्या पर्यायामध्ये थेट सीमेला लागून असलेला जिल्हा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित एकूण 68 महत्त्वाचे प्रश्न सविस्तरपणे पाहिले. या प्रश्नामधून आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे, नद्या, धरणे, घाट, शेती, वनक्षेत्र, पर्यटन स्थळे, उद्योग आणि इतर भौगोलिक घटकाशी संबंधित महत्त्वाची माहिती समजली. आता तुम्ही स्वतः स्कोअर तपासा. 68 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले? तुमचा स्कोअर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर तुमचे 50 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आले असतील तर तुमची तयारी चांगली आहे, पण त्यापेक्षा कमी स्कोअर असेल तर काळजी करू नका. चुकीचे झालेले प्रश्न पुन्हा एकदा पहा आणि त्याची माहिती नोट्समध्ये लिहून ठेवा. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त प्रश्न सोडवणे महत्त्वाचे नाही, तर चुकीच्या प्रश्नातून शिकणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करा. धन्यवाद.